हाय, मी अक्षता आणि आज आहे आपल्या गोव्यामधला तिसरा दिवस। आज आम्ही ना कुठे फिरायला नाही जात आहोत। आज आम्ही शॉपिंगला जायचं ठरवलं होतं। तर आम्ही सकाळी उशिरा उठलो आज आणि आवरून वगैरे सगळं आम्ही 11 11:30च्या दरम्यान शॉपिंगला निघालो होतो। हे ना मला जाताना घर दिसलं होतं। घर आहे का मंदिर माहिती नाही, पण काहीतरी आवडलं म्हणून व्हिडिओ केला। आम्ही एका शॉपमध्ये गेलो, तिथे ना असे ब्रेसलेट होते, अँकलेट होते, पायातले क्लिप्स, हे क्लचर्स वगैरे होतं। छान होतं, तिथे सेल लागला होता ॲक्च्युली। तर आम्ही बघत होतो, आम्ही घेतले पण 1-2 अँकलेट्स, ब्रेसलेट वगैरे, आणि हे असं वॉच होते तिथे। नेक्स्ट ना आम्हाला बॅग घ्यायची होती, म्हणून आम्ही बॅग बघत होतो। आणि ना इथे रोड्सला खूप असे तुम्हाला बॅगची दुकानं दिसतील, आणि बॅग्स, कपडे, असे मुलांचे शर्ट्स होते तिथे, तुम्ही बघू शकता। हे ना एका शॉपमध्ये आम्ही गेलो होतो, तिथे इयरिंग्स होते, इयरिंग्सचे बॉक्स आहेत, वॉच आहेत, हे किचन्स होते वेगवेगळ्या प्रकारचे, नेकलेस पण खूप छान छान होते इथे, अँटिक वाटत होते। आम्ही ना थोडीफार शॉपिंग केली आणि मग आम्ही रूमवर परत गेलो, कारण आज संध्याकाळची आमची रिटर्नची ट्रेन होती। तर संध्याकाळी आमची निघायची तयारी चालू होती, पूर्ण बॅग वगैरे पॅक केल्या आम्ही। आणि माझी वहिनी बघा रूम क्लीन करून देते त्यांना। तिचं म्हणणं होतं की घाण करून नाही जायचं रूम, त्याने आपल्याला एवढं 2 दिवस राहायला दिलं होतं। सो आम्ही निघालो। आमची पिल्लू बघा तुम्ही आता कशी चालली आहे, बॅग वगैरे पूर्ण तिची घेऊन। आणि आमची ट्रेन होती, आम्ही इव्हिम स्टेशनलाच निघालो होतो आता, तिथून आमची ट्रेन होती 6 वाजताची। तर दादाने ही कॅब बोलवली होती स्टेशनपर्यंत, आणि आम्ही बसलो सगळेजण गाडीमध्ये, निघालो होतो। जाऊ नव्हतं वाटत, पण काय पर्याय नव्हता। पण आम्ही ही ट्रिप खूप एन्जॉय केली 3 दिवस। आता आपण चाललो आहे स्टेशनला। ओके, तर आहे स्टेशन आलं आहे, इव्हिम स्टेशन आहे, आणि इथून ट्रेन होती आम्हाला। पण आहे ना आमच्या ट्रेनला 1 तास वेळ होता, तर मग दादाने इथे बुकिंग केली होती, जिथे वेटिंग्स रूम असतात तिथे, आणि आम्ही तिथे बसलो होतो। हिला भूक लागली म्हणून हिला खायला दिलं होतं, तर हिचे नखरे बघा तुम्ही खाताना, कशी मोबाईलकडे बघून एक्सप्रेशन देते। तर अशी होती आमची गोवा ट्रिप। प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल। थँक यू फॉर वॉचिंग।